तर इथे आपली खूप छान अशी भोगीची भाजी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। वरून मी थोडे तीळ टाकून घेतले। नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आहे भोगी, तर भोगीसाठी आपण तुरीच्या शेंगा काढून घेणार आहोत। तर इथे बघा, ते भरपूर प्रमाणात तुरीच्या शेंगा लागलेल्या आहेत। हे बघा, आपण काढून घेणार आहोत। शेंगा लागलेल्या आहेत, घेवड्याच्या पण शेंगा घेणार आहोत। इथे बघा, भरपूर प्रमाणात घेवड्याच्या शेंगा लागलेल्या आहेत। इथे घेवड्याच्या शेंगा मी काढून घेतलेल्या। आता तुरीच्या शेंगा काढूया। हे बघा, बघू शकता तुम्ही। तर आपण शेंगा काढून घेणार आहोत। आज भोगीची भाजी तयार करायची, घरच्याच भाज्या आहेत। इथे तुरीच्या शेंगा काढून घेतल्या। झाडं भरपूर अशा शेंगा आलेल्या आहेत, मी घराजवळच लावलेल्या आहेत। आता वांग काढचं रोप आहे, बघा, वांगे काढून घेऊया। काय झालं? वांग तर इथे मी घेतलेले आहे, वांग कापून घेतलेला आहे, घेवडा चिरून घेतलेला आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत, तुरीचे दाणे घेतलेले आहेत, पावटा घेतलेला आहे, इथे बटाटा चिरून घेतलेला आहे, वटाणा एक वाटी घेतलेला आहे, गाजर, टोमॅटो, इथे लसूण चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर, इथे कांदा कापून घेतलेला आहे, इथे तीळ घेतलेले आहेत आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे। ओलं खोबरं आणि तीळ आपण भाजून घेणार आहोत। तर इथे आपण तीळ भाजून घेणार आहोत। इथे तीळ भाजून झालेत। खोबरं भाजूया। खोबरं छान भाजलं आहे, काढून घेणार आहोत। इथे छान वाटून घेणार आहोत तीळ आणि खोबरं। इथे छान आपलं वाटण तयार झालेलं आहे। इथे छान तेल तापलं की 1 चमचा जिरं टाकणार आहोत। छान जिरं तडतडलं
लसूण टाकून दिलं आणि कांदा टाकायचा आहे, छान परतून घ्यायचं आहे. इथे वाटण टाकून घ्यायचं आहे, छान शिजून घ्यायचं आहे. दीड चमचा मसाला, धनिया पावडर 1 चमचा, छानपैकी हलवून घ्यायचं आहे. इथे ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे. इथे आपण न शिजणारे दाणे अगोदर टाकून घेणार आहोत. तुरीचे दाणे पावटा, वाटाणे आणि शेंगदाणे सर्व साहित्य शिजवून घेणार आहोत. इथे मीठ 1 चमचा टाकून घेते. दाणे 5 मिनिट शिजून द्यायचे आहेत. त्यामध्ये आपण टाकणार आहोत बटाटा, वांग पाण्यात ठेवलेलं कारण तसं काळं पडतं, गाजर, घेवडा, टोमॅटो, इथे बघा छान आपली भाजी तयार झालेली आहे. खूप सुंदर अशी शिजलेली आहे. बघू शकता तुम्ही, खूप छान. इथे आपण आता कोथिंबीर टाकून देणार आहोत, भरपूर अशी कोथिंबीर. छान आपली भाजी शिजून तयार झालेली आहे, भोगीची भाजी. तर चला आपण आता ताट तयार करूया. गॅस बंद करते. इथे मी बाजरीच्या भाकरी तीळ लावून केलेल्या आहेत. ते ठेचा घेतलेला आहे, भोपळ्याची भाजी घेतलेली आहे आणि आपण आता भोगीची भाजी बनवलेली ती घेणार आहोत. हे बघा छान अशी भाजी तयार झालेली आहे. इथे भोगीची भाजी, भोपळ्याची भाजी आणि हे तीळ लावलेलं बाजरीची भाकरी. तर आज आवर्जून करतात, तर या खायला. तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि भोगीच्या सुद्धा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.